भगवान विश्वकर्मा, जे एक महान दैवी वास्तुविशारद आणि शिल्पकार म्हणून ओळखले जातात, त्यांच्याबद्दल एक सुंदर कथा खालीलप्रमाणे आहे. भगवान विश्वकर्मा आणि द्वारकेची निर्मिती. एकदा भगवान श्रीकृष्ण यांनी मथुरा सोडून नवीन नगरी वसवण्याचा निर्णय घेतला. पण ही नगरी अशी तशी नसावी, ती समुद्राच्या मध्यभागी असावी आणि तिला कोणीही सहज हरवू नये. श्रीकृष्णाने ही इच्छा देवांचे महान शिल्पकार विश्वकर्मा यांच्यासमोर व्यक्त केली. विश्वकर्मांनी श्रीकृष्णांची इच्छा ऐकून आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले, प्रभू, मी तुमच्यासाठी एक अशी नगरी तयार करेन जी पृथ्वीवरील सर्वात सुंदर आणि सुरक्षित नगरी असेल. ती नगरी तुमच्या वैभवाला शोभेल अशी असेल. विश्वकर्मांनी आपले काम सुरू केले. त्यांनी समुद्राच्या मध्यभागी एक अद्भुत आणि सुंदर शहर निर्माण केले. हे शहर इतके सुंदर होते की त्याचे वर्णन करणे अशक्य होते. प्रत्येक इमारत, प्रत्येक रस्ता, प्रत्येक राजवाडा अगदी कलात्मकतेने आणि काळजीपूर्वक तयार करण्यात आला होता. या नगरीच्या निर्मितीसाठी विश्वकर्मांनी आपली सर्व शक्ती आणि कला वापरली. त्यांनी सोन्याच्या, मोत्यांच्या आणि रत्नांच्या मदतीने भव्य राजवाडे बनवले. शहराच्या भोवती अतिशय मजबूत तटबंदी उभारली, जी कोणत्याही शत्रूला आत येऊ देणार नाही. जेव्हा द्वारका नगरी तयार झाली तेव्हा ती आकाशातून पाहिली असता इंद्रधनुष्यासारखी चमकत होती. भगवान श्रीकृष्ण आणि सर्व यदुवंशीयांनी द्वारकेत प्रवेश केला आणि तेथील सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. द्वारका हे केवळ एक शहर नव्हते, तर ते विश्वकर्मांच्या अद्भुत कलेचे एक उत्तम उदाहरण होते. त्यांनी केवळ दगड आणि धातू वापरले नाही, तर त्यात आपली भक्ती आणि प्रेमही मिसळले होते. त्यामुळे द्वारका नगरीला एक दैवी तेज प्राप्त झाले होते. ही कथा आपल्याला सांगते की विश्वकर्मा हे केवळ शिल्पकार नाहीत, तर ते प्रत्येक कला आणि निर्मितीचे जनक आहेत. त्यांच्या कलेमुळेच हे विश्व सुंदर आणि सुसज्ज झाले आहे. म्हणून त्यांना देवांचे शिल्पकार आणि सृष्टीचे निर्माते असेही म्हटले जाते. अशाच प्रकारे विश्वकर्मांनी अनेक देवी देवतांसाठी अस्त्रशस्त्रे आणि स्वर्गातील सुंदर इमारतींचे निर्माण केले आहे. त्यांच्या कार्यामुळेच त्यांना देवांमध्ये एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे.